हाय, नमस्कार. सगळ्या मित्र-मैत्रिणींना, जे माझे Facebookचे फ्रेंड्स आहेत, ते सोशल मीडियाचे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासाठी. अ, इलेक्शन महाराष्ट्रामध्ये खूप जोरदारात चालू आहे वगैरे आणि आपण नेहमी मित्रांसोबत किंवा चर्चा करत असतो, शेजाऱ्यांसोबत वगैरे करत असतो. तर मी पण अशा चर्चा करत असतो, पण काही-काही ठिकाणी अ, जे माझे काम आहे, तर नाही टाईम भेटत मला. आणि एक आहे की आपल्यामध्ये पण म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या पण शेअर कराव्याशा वाटतात. सो तर हा एक मला वाटतं की मग कुठे कोणाशी बोलायचं. मला वाटलं मी इथे येऊन बोलावं. सो तो एक प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये कुठलाही अ, राजकीय पक्षाला सपोर्ट करायचं किंवा असं काही नाही आहे. पण एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून ह्या निवडणुकाबद्दल मला काय वाटतंय आणि माझे पर्स्पेक्टिव्ह काय आहेत, हे मला वाटलं की मी घेऊन सांगावं सगळ्यांना, की तर त्याच्यामधला हे एक आहे. याच्यामध्ये कुठली असं काही वेगळं नाही आहे. तर प्लीज त्या डायरेक्शन जाऊ नका. पण माझे विचार काय आहे हे मला सांगायचे आहेत, म्हणून मी इथे आलेलो आहे. तर हे तर एक पार्श्वभूमी. तर प्रामुख्याने मला 4 मुद्द्याबद्दल बोलायचं आहे आणि ते मी पटकन बोलतो. पहिला मुद्दा माझा एक आहे की जे काही दोन्ही अपोजिशन्सचे ग्रुप्स आहेत या महाराष्ट्राच्या इलेक्शन्समध्ये किंवा जे अपोजिशन पार्टीज आहेत दोन्ही साईडनी वगैरे, मी असं बघतो की आता महाराष्ट्र जनता ही नक्की कशाला सपोर्ट करेल, कारण की एकंदरीतून जे काही अनेक वर्षापासून 3 वर्षापासून किंवा 4 वर्ष आपण जे वातावरण बघतोय, हे कुठेतरी काही ठिकाणी म्हणजे गद्दारी, काही ठिकाणी इमानदारी, काही ठिकाणी अजून काही वेगवेगळं आणि जे काही झालं आहे पूर्ण, ते खूप वेगळ्या लेवलला झालं आहे. तर याच्यामध्ये मी असं बघतो की याच्यामध्ये सत्य आणि असत्य, सत्य जिंकतंय की नाही जिंकत आहे, हे आपल्याला बघायचं आहे. आणि महाराष्ट्रीय जनता ही नक्की कशाला फेवर करते, कारण की पैशाचा पण खूप म्हणजे अशा काही योजना आणल्या तर लोकांसमोर एकतर अनइथिकली वागून अशा काही गोष्टी केलेल्या आहेत अ, आपल्या काही राजकारण मंडळांनी आणि त्याच्यामध्ये ते जनतेला गृहीत धरलं आहे. जनता काय बोलेल काही नाही आणि असं आहे की जनतेच्या समोर आम्ही पैसे फेकू आणि ते गप्प बसतील आणि त्यांचं डायव्हर्जन करू. तर असे मला पण काही काही प्रयत्न दिसत आहे. तर मला असं बघायचं आहे आता ह्या ठिकाणी की जे काही आपले रिझल्ट्स लागतील, त्याच्यामध्ये पैशाचा विजय होतोय, की खरंच मूल्यांचा, तत्त्वांचा, ह्या सगळ्यांचा विजय होतोय. सो त्याच्यावरून तो ह्या अँगलने मी बघतोय. सो नक्की जेव्हा रिझल्ट लागेल तेही सत्ता कोणाची येईल त्याच्याबद्दल आपल्याला माहीत नाही आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त हे लोकं महाराष्ट्र जनता कशाला आहे आणि त्याच्यावरून मला असं वाटतं की महाराष्ट्र लोकांना पैशाकडे जास्त जायचं आहे, की एथिक्सकडे जायचं आहे आणि जेवढा एक महाराष्ट्रीयन म्हणून ऑब्व्हियसली आपण महाराष्ट्र एथिक्स आणि मूल्य हे आपल्या साधू संतांनी जे शिकवले तिकडेच आपण जास्त करून कळ घेऊ. तर ते एक मला बघायचं आहे. ते मी आणि बघतो. दुसरं मी एक बघतो की याच्यामध्ये मला नाही माहिती की हिंदू आणि मुस्लिमांचं एक्झॅक्टली महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काय आहे किंवा तेवढं माझं नॉलेज नाही आणि तेवढं मी कधी त्या अँगलने विचारही करत नाही. पण जेवढा मी विचार करतो की ते म्हणजे माझ्या जेवढं नॉलेज आहे की जेवढं मी भेटतो वगैरे राहतो तिथे तर मला असं काही दिसत नाही आहे की हिंदू खतरे में है की मुसलमान खतरे में है. दोघं आपले फ्रेंड्स वगैरे असं पण राहतो. पण ह्या इलेक्शन्समध्ये सगळीकडे हिंदू, मुस्लिम खूप याच्यावर बोललं जात असतं. तर मला नाही माहिती हा नक्की एवढा प्राईम मुद्दा आहे की ज्याच्यावर जास्त बोललं पाहिजे आणि हे केलं पाहिजे. तर तो एक माझा दुसरा मुद्दा आहे की हा नको तो मुद्दा आहे जो आपले राजकीय मंडळी खूप हे धरून ठेवतात. ठीक आहे, ऑब्व्हियसली ते वरिष्ठ मंडळी त्यांचा अभ्यास असेल, ते कानाकोपऱ्यात जात त्यांना माहीत असेल, मला माहीत नसेल, पण एक महाराष्ट्र नागरिक म्हणून असं वाटतं की आपण जे राहतोय कारण की लहानपणापासून मी पण अशा ठिकाणी राहिलो जिथे हिंदू, मुस्लिम राहतात आणि राहतात व्यवस्थित. मित्र-मैत्रिणी पण आपल्या असतात आणि तर हा महाराष्ट्राचा एकदम मोठा असा मुद्दा आहे का? मला तर नाही वाटत. पण मला नाही माहिती. पण तो एक मला वाटलं असं. हे माझं मत मी हे करतोय. तर कोणाला काही कमेंट करायची गरज नाही. माझं मत मी सांगितलं. अ, त्याच्यानंतर एक पुढचा मुद्दा जो असा आहे अ, अ, प्रामुख्याने की आता आपण एक डिजिटल
जगामध्ये वागतोय, जिथे एआय चाललेत, ॲडव्हान्समेंटमध्ये चाललंय, खूप साऱ्या गोष्टी असतात. पण अजूनही मला वाटतं आपल्या पॉलिटिक्समध्ये किंवा राजकारणामध्ये किंवा जो काही सरकारचा कारभार असतो, याच्यामध्ये एनालिटिक्स अजूनही आणले जात नाहीये, की एक मला नाही माहिती आहे कधी होईल, कधी नाही आहे. पण एवढे आपण मॅनेजमेंट असतात, सगळ्या गोष्टी असतात. सिंपल आहे. एक जर कॅन्डिडेट आहे, त्याचे स्ट्रेंथ काय आहे, वीकनेस काय आहे, त्याने काय केलंय, तो ॲनालिसिस हा कुठेच दिसत नाहीये. कुठे म्हणजे कुठे नाहीये. बरोबर आहे, की माझ्या अ, विभागामध्ये हा जो पर्सन आहे, तर त्याचे काहीतरी की पॅरामीटर्स हवे, काहीतरी मूल्यांकन हवं, की हा माणूस आहे, हे आहे आणि मला वाटतं मीडिया याच्यामध्ये करू शकतं आणि पक्षपाती कारण मीडियाचे पण एवढे वरिष्ठ रिपोर्टर्स आहेत किंवा अभ्यासक आहे, हे करू शकतात. मला नाही माहिती कधी होईल, काय होईल? पण मीडियाने मी जे खूप सारे इंटरव्ह्यूज बघितले, खूप साऱ्या मीडियांचे वगैरे जे घेतात, तर असं त्यांना विचारलं जातं, की हे तुम्हाला हे म्हटलं, मग तुम्ही काय म्हणणार? ते म्हटलं, मग तुम्ही काय म्हणणार? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मीडिया पण यांच्यामागे असे क्वेशन विचारते ना, की अरे तुम्ही तुम्ही तरी चौथा स्तंभ जो आहे लोकशाहीचा, त्याच्यावर तुम्ही तर काही त्या अँगलनी बोला ना काहीतरी. तुम्ही विचारा, की बाबा तुमच्या विभागामध्ये काय प्रॉब्लेम आहेत? ओके. मग त्यासाठी काय सोल्युशन तुम्ही आणणार आहे? आणि ते सोल्युशन तुम्ही कसं इम्प्लिमेंट करणार आहे? ह्या 3 याच्यावर तुम्ही बोला ना. कशाला इकडच्या-तिकडच्या गोष्टी काढताय आणि सगळं करताय. तर हे मीडिया जे जे काही बघतोय मी रिपोर्टर ऑब्व्हियसली तुम्ही आता अभ्यासू आहात, तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. पण एक सामान्य नागरिक म्हणून हा एक माझ्या बुद्धीला एक प्रश्न पडला, की ह्या अँगलनी का नाही ती रिपोर्टिंग होत, की का नाही ते इंटरव्ह्यूज होत? तर ते एक मला पाहिजे आणि इव्हन जे राजकारणातले भाषण आहे, ठीक आहे. काय-काय ठिकाणी काय-काय राजकीय नेते विकासाचे मुद्दे आम्ही हे करणार, ते करणार सांगितलं जात असतं. पण मला असं वाटतं प्रत्येकाने जो जो काही आमदार उभा राहतोय, त्याला विचारावं, तुम्ही काय नक्की करणार आहात? कसं करणार आहात? आणि इव्हन त्या आमदारांनी पण जाऊन सांगावं, क्लॅरिटी द्यावी जनतेला, की आपल्या याच्यामध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत, लिस्ट डाउन करा, हे सोल्युशन्स आणणार आहे आणि हे इम्प्लिमेंट होऊ शकतात, हे नाही होऊ शकत, याला टाईम लागू शकतो, ही क्लॅरिटी द्या. आश्वासनं एक वेगळी असते, पण आपण कसे करणार आहोत, याच्यावर जास्त बोललं पाहिजे, रादर दॅन माझ्या समोरचा जो जो आहे, तर त्याचं आपण निगेटिव्ह प्रचार करणं, की तो तसा आहे आणि हा असा आहे. हे सगळं मला वाटतं इथे कुठेतरी एक मॅच्युरिटी आता आली पाहिजे. कुठेतरी हे थोडं अपग्रेड व्हायला पाहिजे. हे जे काही कारण की ॲज अ जनता म्हणून आम्ही तुमचे भाषणं ऐकत असतो किंवा इंटरव्ह्यूज ऐकत असतो, की हे आपले नेते आहेत, समजून घ्यावं यांना. कारण की आपण नागरिक आहोत महाराष्ट्राचा आणि आपण किती बिझी शेड्यूलमध्ये जरी असलो आपल्या कामाच्या ह्याच्यामध्ये, तरी आपण ह्या लोकांना आवर्जून ऐकतो. भले तो नेता आपला आवडता असो किंवा नावडता असो. पण तो नेता आहे आपल्या राज्याचा म्हणून आपण त्याला ऐकावं. त्याची थॉट प्रोसेस काय आहे? तो काय म्हणतोय समजून घ्यावं. नुसतं एखाद्याला काही-काही ठिकाणी एखाद्या नेत्याला बदनाम करतात. मग तो बदनाम करता आपण तोच थॉट घेऊन नाहीये. तो जे काही बोलतोय प्रत्येक वेळी त्याला जाऊन ऑब्झर्व्ह करावं, समजून घ्यावं. कारण की माणसांची विचार बदलत असतात. तर हे साधारण माझं हे एक मला असं वाटलं, की हे कुठेतरी मी खतखत होत होती मला आणि मी बाहेर काढावं आणि फायनली मी 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 काढतोय. सो ह्या गोष्टी मला वाटतंय महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल आणि त्याच्यामध्ये ॲज अ महाराष्ट्रीयन आपण आपल्याला काय हवं आहे आणि मला खरंच वाटतं की महाराष्ट्र हा नैतिकतेसाठी पैशाच्या मागे न जाता नैतिकतेला जास्तीत जास्त सपोर्ट करेल आणि तिकडेच महाराष्ट्र पुढे जाईल. सो तुम्ही हे सगळं माझं ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अगेन मी सांगतो मला कुठलाही याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीला वगैरे काही असं नाही. पण मला जे मत आहे ते मी त्यात सांगितलं आहे. सो प्लीज अशा काही कमेंट्स नका टाकू, की हे ते वगैरे. जे काही असेल सेन्सिबल कमेंट टाका. जर टाकायचे असतील तर. अशा काही म्हणजे हे नका टाकू. जर तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची असेल तर. अशी काही द्यावा इच्छा नाही आहे. पण सेन्सिबल टॉक ठेवा. जे काही तुम्ही कमेंट करत असेल तर. ठीक आहे. सो मला ऐकल्याबद्दल ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू.